हे बालका, तू कोण आहेस? तू कोणाचा पुत्र आहेस? मला प्रश्न का बरं विचारलात? आता झालेल्या तुमच्या शिंकेतून माझा जन्म झाला आहे. मी आपलाच पुत्र आहे. हे पितामहा, तुम्ही मला आज्ञा करावी की मी काय करावे? होय बालका, तू माझा पुत्र आहेस. तुला मंत्र उपदेश करून श्री गणेशांचा गणनाथवाया मंत्राचा अनुष्ठान करण्यास सुरुवात कर. आणि गणपती तुला प्रसन्न झाले की तुला पाहिजे तो वर मागून घे. मग तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होती. तशी आज्ञा पितामहा. तथाच तू बालका. पिताश्रींच्या आज्ञेप्रमाणे मी श्री गणनाथ या मंत्राचं अनुष्ठान करण्यास सुरुवात करतो. गृहस्थ ऋषीच्या आज्ञेप्रमाणे भद्रक बाळाने श्री गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. हजारो वर्ष आराधना करत असता असता भद्रक बाळ हळूहळू मोठा होऊ लागला. पण गणेशाची आराधना मात्र अखंडितच चालू राहिली. अखंडितच चालू राहिली. गणनाथाय नमः. ओम श्री गणनाथाय नमः. बालक, तुला प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इच्छितोवर मागून घे. हे देवा गणनाथा, तुम्ही मला दर्शन देऊन प्रसन्न झालात. तुम्ही मला या चराचर ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य द्या. हे बालका, प्रत्यक्ष तुला 3 शस्त्र लोखंडाचे, सोन्याचे व रुपयाचे हे 3 पुरे तुझ्यापाशी असतील. म्हणून बालका, तू या त्रिलोकात पुष्कळ सुख भोगल्यावर श्री भगवान शिवशंकर आपल्या त्रिशूल बाणाने या 3 शस्त्रांचा विनाश होईल आणि तुला भगवान शिवशंकराकडून मुक्ती प्राप्त होईल व तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. बालका, तथास्तु, तथास्तु. डरी गई. हजारो वर्षाची गणरायाची आराधना करून देव, दानव आणि मानव या त्रिलोकात कोणीही माझा पराभव करणार नाही. जय श्री गणेशाय नमः. जय श्री गणेशाय नमः. जन्म तुला लाभला काय योग साधला. जन्म तुला लाभला कोण देव पावला रे. श्री हरी नाम माझे नारायण रे. श्री हरी
त्रिपुरासुरा अरे आज असा आनंदित दिसतोस. अरे तीन तार सप्तपाताळ रमणारा तर माझ्या भेटीला असेल नारायण नारायण. त्रिपुरासुरा अरे असा कोणता आनंद झाला आहे की तू इतका आनंदी झाला आहे. अरे नारदा मी श्रीनारायणाची हजारो वर्ष तपश्चर्या करून काही लोकी शक्ती प्राप्त केली. त्या पृथ्वीतलावर असलेले ऋषी राजे महाराजे सर्व जीव त्यांच्यावर हुकुमशाही करणार आहे. त्रिपुरासुरा अरे एवढी प्रचंड शक्ती प्राप्त करून घेतलीस पण तिचा काय उपयोग. नारदा तुला नेमकं काय म्हणायचं आहे? मला काय म्हणायचं आहे त्रिपुरासुरा तुझं अजून या मानव लोकांमध्ये कुठे सुद्धा नाव नाही. मग कसं बरं होणार. होय नारदा बरोबर आहे तुझं. फक्त मला सांग तू माझ्यासाठी कोणता निश्चय केला आणि मी काय करायला पाहिजे? नारायण नारायण. त्रिपुरासुरा अरे आपल्या हातापायाची बोट सारखी नसतात. या डाव्या हाताने सुरुवात केलीस ना तर या उजव्या हाताला 10 येतं आणि या उजव्या हाताने सुरुवात केली तर या डाव्या हाताला 10 येतं. मग त्रिपुरासुरा अरे यातलं पहिलं कुठलं आणि 10वं कुठलं हे आपल्याला कसं बरं कळणार. बरोबर आहे तुझं. फक्त मला सांग मी काय करायला पाहिजे? त्रिपुरासुरा अरे तुला जर या त्रैलोक्याचा राजा व्हायचा असेल ना तर प्रथमतः या पृथ्वी तलावरती राजे महाराजे ऋषी मुली अरे यांचा छळ करावयास सुरुवात कर. म्हणजे सर्व घाबरून तुला राजा मानतील. राजा आणि मग मात्र इंद्र ब्रह्मा विष्णू अरे यांच्यावर स्वार हो. अरे देवांना भयभीत करून सोड. आणि मग त्या भोलेनाथाच्या कैलासावरती आक्रमण करणार. आणि मग तू या त्रैलोक्य
त्रैलोक्याचा राजा होशील राजा. राजा अरे तुझ्या शक्तीचा गर्व आणि त्या देवांना सुद्धा आपल्या शौर्याचा गर्व होणार. असुरराज त्रिपुरासुर जय जयकार असो. अरे पहिली स्वारी त्या देवेंद्राच्या त्रैलोक्याचा राजा असुरराज त्रिपुरासुर. नारायण नारायण येतो मी. झालं कलीचे हो साधन माझे नाम नारायण. तीन काळ करणारा तर नक्कीच खरं सांगणार. मला प्राप्त झालेली अफाट शक्ती पाहून त्या देवांच आपल्या शौर्याचा गर्व झाला. या पृथ्वी तलावरती असलेले राजे महाराजे सर्व जीव सजीव याचा छळ करून पहिले स्वारे त्या इंद्राच्या या ठिकाणी रसिक केंद्रातून आलेले राकेश धुळक यांच्याकडून त्रिपुरा तसेच रसिक दिनातून आलेले पारितोषिक अमोल तांबे मिरजोळे दादा मिरजोळेतून या ठिकाणी कार्यक्रम बघण्यासाठी आले आहेत आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मधी दादा थोडी सलामी द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
नारायण इंद्राच्या दरबारी देव बसले हो जवेला इंद्राच्या दरबारी देव बसले हो जवेला नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला इंद्राच्या दरबारी देव बसले हो जवेला इंद्राच्या दरबारी देव बसले हो जवेला नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला इंद्राच्या दरबारी देव बसले हो जवेला नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला इंद्राच्या दरबारी देव बसले हो जवेला इंद्राच्या दरबारी देव बसले हो जवेला नारदाची स्वारी आज निघे त्रिभुवनाला नारदाची स्वारी आज निघे सर्व देवतागणांच्या चरणी या देव ऋषी नारदाचा प्रणाम असो प्रभू प्रणाम असो या नारद मुनी या 33 कोटी देवांच्या देवसभेमध्ये आपलं स्वागत आहे. नारद मुनी, ही देवसभा घेण्याचे कारण या सर्व सभागणांना आपण कथित करावे. नारायण नारायण असुरराज त्रिपुरासुरानं हजारो वर्षे श्री गणेशाची आराधना करून गणनात्वा या मंत्राचं अनुष्ठान करून अमरत्व प्राप्त केलं आहे प्रभू. जर का असुरराज त्रिपुरासुरानं हे सारे त्रिभुवन जर का जिंकून घेतले तर या पृथ्वी तलावरती हाहाकार निर्माण होईल प्रभू. पृथ्वी माता चिंतेमध्ये पडेल. नारायण नारायण. नारद मुनी, जर का त्या त्रिपुरासुराने हे सारे त्रिभुवन जिंकून घेतले तर सजीव सृष्टीला गिरिकंदनात फेकून देईल व सृष्टीवरती हाहाकार निर्माण होईल. तुम्ही निश्चित राहा. या पृथ्वीवरती आलेल्या संकटाचं निवारण आम्ही देवगण मिळून नक्कीच करू. तुम्ही तुमची विश्वभ्रमांची अशीच सुरू नारायण. नारद मुनी, या सृष्टीवरती आलेल्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. या दृष्ट त्रिपुरासुराचाही नाश नक्की केला जाईल, कारण मरण हे विश्वातील विधिलिखित असं सत्य आहे. प्रभू मुनिवर्य, या दैत्याने या विश्वावरती असे अनेक संकट निर्माण केले. राग, मोह, माया, मत्सर याद्वारे सृष्टी नष्ट करून पाहिली. परंतु मुनिवर्य, आम्ही 33 कोटी देवांनी मिळून याही संकटाचे निवारण केले आहे, तरी तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. भोलेनाथ, आजची सभा इथेच समाप्त करावी. नारायण नारायण. चरण धरावे गुरुजनांचे सार्थक होईल या जन्माचे सार्थक होईल या जन्माचे पुन्हा जन्म नाही या भुवनी. एकदाच जन्म गेला उदरी.
इंद्रदेवाची अशी इच्छा आहे त्या रंभेला या इंद्र दरबारामध्ये नृत्य आविष्कारासाठी आमंत्रित करा. अडवी नको इंद्र दरबारी नाचेही सोनपरी रंभा मेनका उर्वशी मी सुंदरी इंद्र दरबारी नाचेही शंतनू पडल यांच्याकडून रंभेसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आला आहे. दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. इंद्रदेवा ही श्रीगणरायाची हजारो वर्ष तपश्चर्या ही लोक पृथ्वी तलावर माझे महाराज सर्व जीव सजीव यांच्यावर हुकुमशाही करून मी हा चंद्र माझ्या ताब्यात घेण्यासाठी आणि या सर्व लोकांवर बरोबर बोलाने स्वर्गलोक माझ्या स्वाधीन करून अरे मूर्ख त्रिपुरासुरा
मी या इंद्रलोकीचा राजा देवराज इंद्र आणि माझा हा स्वर्ग लोक कधीही तुझ्या स्वाधीन करणार नाही समजलास. तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे आणि याच्या प्रायश्चित्त तुला भोगावाच लागेल. बऱ्या मुलाने तयार हो, नाहीतर या माझ्या शस्त्राने तुला नष्ट करून त्रिपुरासुरा, जेव्हा जेव्हा या सृष्टीवरती या असुरी शक्तीचा विनाश वाढला तेव्हा तेव्हा आम्ही सर्व देवता गणाने मिळून त्यातून असुरी शक्तीचा विनाश केला आहे समजलास. आणि तुझा विनाश निश्चित आहे त्रिपुरासुरा. रसिक जन हो, या ठिकाणी रंभेसाठी थोडा वैष्णव आहे. शंतनू भडक याचकडून पुन्हा एकदा 101 रुपये आले. एक थोडस रंभेसाठी वैष्णव आहे. आता तो कबड्डी वाला जीव घाल. मी सौंदर्य खाणी मयगिरी घालणाची आहे माझी अजबा. मी सौंदर्य खाणी घालणाची आहे मला देव ते शस्त्र उतरण्यापूर्वी विचार कर. त्रिपुरासुरा, तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आहे. तुझ्या अंगात जर एवढा सामर्थ्य असेल तर सांभाळ हे रणांगण आणि दाखव तुझा तो पराक्रम. बघूया बघूया कोणाच्या अंगात
इंद्र पळून गेला आता या इंद्र ही आहे सारे अधिकार माझ्या आहेत माझे आता तो त्या ब्रह्मपुरीवर आणि स्वारी करण्यास सज्ज इंद्र दरबारी नाचही सोनपरी रंभा मेळकाऊ मला स्त्रीलोकी शक्ती प्राप्त झाला नाही मला तुमचं देवात सर्व ब्रह्मांड पृथ्वीलोक स्वर्गलोक याचा लवकरच राजा व्हायचा आहे राजा तो तुम्हाला युद्धात आव्हान हे साम्राज्य सोडून या सुराज तुमचं सर्व जीवन या कमळामध्ये लपून बसले तुझ्या शक्तीचा उपयोग कसाही करू नको. शिवशंकराने सांगितल्याप्रमाणे मी या सृष्टीची रचना केली सर्व जीव सजीव प्राणी मात्रांना उपदेश केला ती तुझ्या स्वाधीन कसं बरं करणार नाही त्रिपुरासुरा हे कदापि शक्य नाही. अरे ब्रह्मा
पृथ्वीवरती पृथ्वीलोक पृथ्वी माता चिंतपणी सर्व जीवजंतू प्राणी मात्र माझ्या हाहाकाराने तुमची पडली आणि त्या स्वर्गलोकी झाला सुद्धा यथार्थ पराभूत करून इंद्रपुरी माझ्या ताब्यात घेतली. आणि आता मात्र ब्रह्मा तुझ्या या ब्रह्मपुरीवरती हाल तुला तुझ्या शक्तीचा उपयोग कसाही करू नकोस. त्याचे प्रायश्चित्त तुला भोगावे लागेल आणि हा तुझा येणारा काळ आणि वेळेत सांगून जाईल. मी सांगतो ते नीट ऐक. तुझे गुरुनाथ आज करू नकोस. अरे तुला उपदेश देत नाही. या सर्व जीव सजीव प्राणी मात्रांचा रक्षण ही मलाच करायला पाहिजे. तू सांगून ऐकत नाहीस माझे. मग रक्षण बघूया. दाखल दिशेने घेऊया दृष्टी आणि कर माझ्यावर तुला हो युद्धाला तयार. इंद्र बोलतो. आता या ब्रह्मपुरीचा राजा मी आहे. आता मात्र राहिला तो वैकुंठ नगरीचा राजा विष्णू. वैकुंठला सभा
राकेश धोळ यांच्याकडून त्रिपुरासुरासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दादा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हो लक्ष्मी, तुझ्या मनातील शंकेप्रमाणे मला देखील आज फार अस्वस्थ वाटत आहे. शिरसागरी शेषशाही आम्ही स्वतः तुमच्या भेटीसाठी या वैकुंठ नगरीची राजमार्गावर आहोत. तुम्ही आमच्या या क्षीरसागरी वैकुंठ नगरी आलात त्याबद्दल तुमचे स्वागत आहे. परंतु असुराज, आम्ही काय की कोणती बरोबर प्रशंसा घेऊन आला आहात? तुम्हाला मी आग्रह आणि मागाने सांगितलं की तुम्ही तुमची वैकुंठ नगरी सोडून तुम्ही तर निघून जा. अरे त्रिपुरासुरा, अरे तुला आणि कोणती बरं शक्ती प्राप्त झाली आहे की तू आम्हाला माझी वैकुंठ नगरी सोडून जाण्यास सांगत आहेस? आम्ही श्री नारायणाची हजारो वर्ष तपश्चर्या त्रिलोकी शक्ती प्राप्त केली आहे आणि आम्ही हा त्रिलोकीचा राजा होणार. आमचा एकमात्र संकल्प आहे. अरे त्रिपुरासुरा, अरे जेव्हा जेव्हा या ब्रह्मांडावरती अधर्म वाढला तेव्हा मी नवनवीन रूपे धारण करून या अधर्माचा नाश करून सत्यधर्माची स्थापना केली. या सृष्टीचा पालन करता म्हणून या सृष्टीवरती येणाऱ्या प्रत्येक संकटाचे निवारण करणे हे माझे परम कर्तव्य आहे. अरे पालन करता हे वैकुंठनाथ, निस्वार्थ म्हणाले तुम्ही तुमची वैकुंठ नगरी सोडून क्षीरसागरी जाऊन निवासावे, अन्यथा युद्ध करण्यास प्रवृत्त व्हावे. बघे आम्हाला तुमच्या शक्तीचा प्रयास. अरे त्रिपुरासुरा, अरे शिवशंभूंनी सांगितल्याप्रमाणे ब्रह्मदेवाने या सृष्टीची रचना केली व मी या सृष्टीचा पालन करता. अरे त्रिपुरासुरा, अरे देवगणाला युद्धाचे आवाहन करतोस. अरे तुझ्या अंगात जर रणच सामर्थ्य असेल तर स्वीकार युद्धाचे आव्हान आणि दाखव तुझा तो पराक्रम. मग दाखव तुझी जी दिव्य आणि वाचव तुझे हे
देखील वळून गेला. या अरे चावल सगळो सप्तलो आणि याच्यावर तर माझं स्वागत झालं. आता मात्र मृत्यू त्या भोलेनाथाच्या कैलासी जाऊन आक्रमण करावं. शंकरा रे शंकरा सभा तुझा तो कैलास रसिक सॉरी दादा मोडकवाडी हा मोडकवाडी नारायण नारायण सार्थक झाले या जन्माचे सार्थक झाले या जन्माचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे देखील रूप माझ्या शिव शंभूचे सार्थक झाले या जन्माचे सार्थक झाले या जन्माचे देखील रूप माझ्या शिव भोलेनाथाच्या चरणी जय जयकार. या नारद मुनी या. आज अचानक कैलासावर कसं बरं यानं केलं? हे आदि माया आदि शक्ती अरे जगाचा पालन करता भोलेनाथ, तुम्ही असे बोलून या देव ऋषी नारदाला का बरं लाजवत आहात प्रभू? का बरं लाजवत आहात? अरे नारदा, खरंच तुला विचारतोय, तुला
तुला लाजवत नाही? या सृष्टीवर काय चाललंय काय नाही हे तुम्हालाच माहिती असलं पाहिजे. मी ध्यानस्थ बसलेला असताना मला कसं बरं कळणार? नारायण नारायण भोलेनाथ, असुरराज त्रिपुरासुरानं आपल्या शक्तीच्या बळावर सर्वांचा नाश करून या पृथ्वी तलावरती एक मात्र अधिकार चालवत आहे भोलेनाथ. एक मात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. अरे नारदा, मग त्या त्रिपुरासुराची शक्ती गर्वहरण करण्याचा प्रयत्न त्या इंद्र ब्रह्म विष्णू यांनी केला नाही? केला जेव्हा केला. इंद्र ब्रह्म विष्णू यांना युद्धात पराजित करून सर्व देवतागण त्या गुहेमध्ये लपून बसले आहेत भोलेनाथ. आणि आता असुरराज त्रिपुरासुर या स्वर्ग लोकावरती एक मात्र अधिकार चालवत आहे भोलेनाथ. एक मात्र अधिकार चालवत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, एवढी प्रचंड शक्ती आणि देवांना पराजित करण्याचे सामर्थ्य तर कोणाचे असावे? भोलेनाथ, असुरराज त्रिपुरासुर आपल्या या कैलासावर सुद्धा आक्रमण करून येत असेल. आपण आपली काळजी घ्यावी भोलेनाथ. या पृथ्वीचे रक्षण करावे भोलेनाथ. या पृथ्वीचे रक्षण करावे भोलेनाथ. येतो मी. नारायण नारायण. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. जय जय गौरी शंकरा. गिरजावारा भुवन सुंदरा. गिरजावारा भुवन सुंदरा. जय जय गौरी शंकरा. हे असुरराज, हे कैलासावर तुझं स्वागत आहे. बोल, आज इकडे कसं बरं न केलंस? हे महादेव, तुम्हाला माहितच आहे की मी त्रिलोकी विजयाचा संकल्प केला. आज कैलास सोडून सर्वत्र माझं एक मागणं राज्य आहे. असुरराज त्रिपुरासुरा, त्यासाठी तू प्रशंसापात्र आहेस. तुझ्या पराक्रमाने मी फार प्रसन्न झालो आहे. जर तुम्ही माझ्यावर तर तुम्ही माझा संकल्प पूर्ण करण्यास कसला सहाय्य त्रिपुरासुरा? या कैलास अधिकाराविना माझा हा त्रिलोकी विजयाचा संकल्प पूर्ण आहे. त्याला तुम्ही सहजच पूर्ण करा. मी कोणत्याही युद्धाशिवाय तुमच्याकडे हा कैलास पर्वत मागतोय. जर तुम्ही मला हा कैलास सुपूर्द केला नाही तर मला माझ्या वीर धर्माचे पालन करावे लागेल. अर्थात शक्तीचा प्रयोग करून मला या कैलासावर अधिकार करावा लागेल. त्रिपुरासुरा, तुझ्यासमोर युद्धाची स्थिती उत्पन्न होणार नाही. तर तुम्ही त्वरित हा कैलास पर्वत सोडून धारगिरी पर्वताकडे जावे. तेथे तुम्हाला काहीही खर्च होणार नाही. जशी इच्छा त्रिपुरासुरा.
अरे शंकरा धीरे बोला तू माझा या सुरासुराच्या बोलण्याने तुझा हा कैलास पर्वत सोडून निघून गेला शंकरा महादेवा भोलेनाथा या शूरवीरांनो हे पंचमहाभूतांनो या देवांनो या शिवरात्राच्या चढावरती या ब्रह्मांडाच्या देवांना पराजित करून या ब्रह्मांडावर स्वामित्व करण्याचे सामर्थ्य आता मात्र स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुरारी गणेशाच्या वराने आमच्या देशमध्ये जिंकण्याचा संकल्प पूर्ण असुरराज त्रिपुरासुराने या सृष्टीवरती काही माजवले आहे. या सृष्टीवरती त्याचं एकमात्र राज्य आहे. कळतच नाही आहे त्याला कसं बरं पराजित करावं. हो देवगणो, या पर्वतांच्या गुहेत लपून जीवन व्यतीत करणे फार कठीण झालं आहे. लवकरच काहीतरी उपाय करावा लागेल. सर्व देवतागण तुम्ही चिंता करू नका. यातून आपल्याला नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला. चुकले नाही हो कुणाला. हो संकट पडले हो देवाना. हो संकट पडले हो देवाना. सुख दुःखाचे ते भोग चुकले नाही कुणाला.
ब्रह्मांडामध्ये गुंतला आहात प्रभू. नारद मुनी, तुम्हाला तर या ब्रह्मांडाच्या क्षणाक्षणाची माहिती आहे. तुमच्यापासून असे काय लपले आहे? नारद मुनी, या त्रिपुरासुराने त्या त्रिलोकात सर्वत्र छळ माजवला आहे. कळतच नाही त्याला कसे परास्त करावे. सर्व देवतागण अवघे कर्तव्य शून्य झाले आहे. आणि आम्हा देवगणांना पुन्हा देवलोकात पदार्पण करणं असंभव वाटत आहे. देव हो, असुरराज त्रिपुरासुराला गणेशाचं वरदान प्राप्त झालेलं आहे. या अखंड ब्रह्मांडामध्ये स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही जगांमध्ये असुरराज त्रिपुरासुराचा कोणही पराभव करू शकत नाही. नारायण नारायण. नारद मुनी, मग आम्ही काय केलं पाहिजे? नारायण नारायण. तुम्ही सर्व देवतागण त्या श्री गणेशाला विसरला आहात. तो आदिमाया, आदिशक्ती, सर्वश्रेष्ठ पुत्र आहे. तुम्ही गणेशाची आराधना करा. श्री गणेश तुम्हाला स्वतः दर्शन देऊन तुमची मनोकामना पूर्ण करतील आणि मगच तुम्ही सर्व देवतागण त्या असुरराज त्रिपुरासुराला संपविण्यात सफल व्हा प्रभू, सफल व्हा. देव हो, नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे आपण श्री गणेशाची आराधना करण्यास प्रारंभ करू. हो देवगण, चला तर. ओम श्री गणेशाय नारायण नारायण. हे प्रभू, अघात तुझी देवाना सुद्धा या संकटाचा सामना करावा लागला. एवढी प्रचंड शक्ती थरारत्या असुरराज त्रिपुरासुराची. नारायण नारायण. सकळ जनांचा भाग्य विधाता धावून येईल आदिन मी नामी तुला पार्वतीच्या नंदना. आदिन मी नामी तुला पार्वतीच्या नंदना. तुम्ही दिलेल्या वराने असुरा त्रिपुरासुराने सर्वत्र त्राही माजवली आहे. हे गणेशा, या त्रिपुरासुराने आम्हा सर्व देवगणांना भयभीत करून सोडलं आहे. हे आदिविनायक, आम्हा सर्व देवांची काही मनोकामना नाही. आम्ही या सृष्टीच्या रक्षणासाठी तुमची आराधना केली आहे. हे गणेशा, कृपा करून आम्हा सर्व देवगणांना त्या दृष्ट त्रिपुरासुराला कसं संपवले जाईल त्याचा योग्य तो मार्ग दाखवा. देव, तुम्ही निश्चिंत राहा. क्रूर कर्मा त्रिपुरासुराचा पराभव लवकरच होईल. त्रिलोकात पुन्हा धर्माची स्थापना होईल. तत्पूर्वी मला ब्राह्मणाचे रूप घेऊन त्रिपुरासुराच्या राजवैभवात जाऊन त्याला शाप करावे लागेल. म्हणजे त्रिपुरासुराने मिळवलेली सर्व शक्ती नष्ट होईल.
तथास्तु तथास्तु तथास्तु. सम्राट लोकमहंत आणि मुकुंदा या आणि राजा मानपुत्र समाजाच्या शिक्षेत निर्माण झालेला हा युवराज 5,000 वर्ष न्यायाची आराधना करून त्या गणरायाने मला लोखंडा सोन्यात आणि रुद्रात अशी 3 गुणे मला प्राप्त झाल्याने त्या गणरायाने मला त्रिपुरारी नाव प्राप्त करून दिले. त्यामुळे या ब्रह्मांडाचा स्वामी हा त्रिपुरारी महाराज त्रिपुरासुरांचा जय असो. महाराज त्रिपुरासुर, माझे नाव कलाधर आहे. माझे कुठेही निश्चित स्थान नाही, पण मी सगळीकडे भ्रमण करत असतो. ब्राह्मणा, मला सांग, जप तप व्रत यज्ञ पाठ पूजा इतर कर्म कोणासाठी करतात? तुमच्यासाठी महाराज. तुम्ही या त्रिलोकाचे सम्राट आहात, सर्वांचे भाग्यदत्त आहात. अहो, तुमचा गौरव ऐकला म्हणून मी आलो तुमचं दर्शन घ्यायला. ब्राह्मणा, तू आमचा ब्राह्मणा हो, तुझी काय सेवा करू? तू तुझी मनोइच्छित वस्तू मागून घे, तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली जाईल. महाराज त्रिपुरासूर, मी असं ऐकलं की तुम्ही गणेशांची कठोर तपश्चर्या करून त्यांची भरपूर आराधना केली आहे. ब्राह्मणा, हे सत्य आहे. मी तुमच्यासारखा गणेशांचा उपासक आहे. माझी अशी इच्छा आहे की कैलास पर्वतात श्री गणेशांची मूर्ती मिळावी आणि तिची मी पूजा करून माझे मी जीवन धन्य करीन. हीच इच्छा आहे तुझी? होय महाराज. अरे ब्राह्मणा, सदा कैलास पर्वत माझ्याच स्वतः आहे. तर तुझी इच्छा अवश्य पूर्ण केली नाही. मी आता जातो त्या मंदाकिनी पर्वतावर आणि त्या उन्मांत शिवाला मारून ते प्राचीन मूर्ती घेऊन येतो महाराज.
आणि देवगण गायब अवश्य आहे देवा नाही 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 अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाशील एकलाच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही पुन्हा ते पूर्वी नाही रे नाही पुन्हा ते पूर्वी
असुर राज त्रिपुरासुर तुझा खेळ संपला. आता नाही. तुझा मृत्यू काळ जवळ आला आहे त्रिपुरासुरा. तुझा विनाश काळ. अरे कोणाला अरे 5000 वर्ष श्री गणरायाची आराधना करून मला त्रिलोकी शक्ती प्राप्त झाली. आणि तो या नारायण नारायण. अरे मूर्ख त्रिपुरासुरा, अरे तुझी शक्ती नष्ट झाली म्हणजे त्या देवानी श्री गणेशाला प्रसन्न करून अरे तुझा मृत्यू मागून घेतला आहे. तुझा मृत्यू. नाही. अरे कोणाचा मृत्यू? अरे माझा किती. नारायण नारायण. श्री गजाननाने त्रिशूलधारी शस्त्र देऊन अरे त्या भोलेनाथाच्या हातून तुझा मृत्यू होईल. मृत्यू. आता बघ त्या मृत्यूची वाट त्रिपुरासुरा. कसं वाटतंय? अरे कसं वाटतंय त्या मृत्यूजवळ? त्रिपुरासुरा, अरे या पृथ्वी तलावरती मृत्यू अटळ आहे. तो कुणाला सुद्धा नाही समजा बघ. येताना घेऊन आला सरकार. अरे जाताना घेऊन जाशील का? नको अभिमान करू.
तुम्ही देवान लोक हे लोकांना उद्या ते हे त्रिपुरासुरा, तुझा विनाश काल जवळ आहे. तुझा अंत अटळ आहे. तुझा जो अटकलेला अत्याचार करतो तो माझ्या क्रोधाला पात्र करतो. तुझा विनाश निश्चित आहे त्रिपुरासुरा, तुझा विनाश निश्चित आहे. तुझा अंत काय झाला त्रिपुरासुरा, तुझा अंत निश्चित आहे. आता तुला तुझ्या शक्तीचा फार गर्व झाला आणि तुझा तो अंत निश्चित आहे. तुझा मृत्यू आता आहे त्रिपुरासुरा. नाही नाही अरे यांना घेऊन या सुरात महत्वाची हे सुरा त्रिपुरासुरा, तुझा मृत्यू अटळ आहे. श्री गणेशाची आराधना करून आम्ही सर्व देवांनी तुझा मृत्यू होईत नाही. असुरे तुझा मृत्यू या ब्रह्मांडाचा काळ आहे. हे असुरा त्रिपुरासुरा, तुझा या ब्रह्मांडाचा काळ असेल तर मी या ब्रह्मांडाचा भागाळ आहे. तुझ्याचं सामर्थ्य असेल तर स्वीकारे रणांगण.
त्रिपुरासुरा, अरे तुला आता शक्ती प्राप्त झाली, त्याचा तुला फार गर्व झाला आणि आता तुझा मृत्यू हा अटळ आहे. मग तुझ्या समोर तुझा मृत्यू उभा आहे त्रिपुरासुरा. उठ, जा तुझ्या मृत्यूला सामोरे जा त्रिपुरासुरा. असुरला त्रिपुरासुरा, जो अधर्माने अत्याचार करतो त्याचा मृत्यू अटळ आहे. असुरा, त्याचा मृत्यू अटळ आहे.